नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणीतील पहिल्या चॅप्टरमध्ये जवळजवळ उत्तरार्धात पोहोचलेलो आहोत। 41 ते 60 प्रश्न बाकी आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये 41 ते 50 होतील आणि शेवटचा व्हिडिओ याच्यानंतरचा व्हिडिओ येईल। तर आपण पाहतोय बुद्धिमत्ता चाचणीमध्ये निराळी आकृती ओळखणे, वेगळी आकृती ओळखणे। पर्याय क्रमांक ए, बी, सी आणि डी। ए, बी, डी हे पायात घालायची वाहनं आहेत, म्हणजे पायामध्ये घालायचे चप्पल्स आहेत, शूज आहेत। तर पर्याय क्रमांक सी मध्ये मात्र सॉक्स दाखवलीत, पायमोजे म्हणतात त्यांना मराठीमध्ये। पर्याय क्रमांक सी हा वेगळा पर्याय आहे। चला प्रश्न क्रमांक 42। पर्याय क्रमांक बी मध्ये पाहायला गेलं, डायरेक्ट उत्तरच सांगतो तुम्हाला। पर्याय क्रमांक बी मध्ये बेस या चारही ठोकळ्यांचे या बाजू सारखे आहेत, बेसच्या बाजू जवळजवळ सारख्या आहेत। लेफ्टला चौकोन, राईटला त्रिकोण, चौकोन त्रिकोण, चौकोन त्रिकोण, चौकोन त्रिकोण। मात्र अप्पर साईडला वरच्या बाजूला जर पाहायला गेलं तर आपल्याला तिथे स्टार्स दिसत आहेत। स्टार चारही बाजूला आहेत। मात्र पर्याय क्रमांक बी मध्ये जो स्टार दाखवला हा, याला बाजू 6 बाजू आहेत, 6। इथे 5 आहेत, इथे 5 आहेत, इथे 5 आहेत। पर्याय क्रमांक बी ही वेगळी आकृती आहे। चला तर मग प्रश्न क्रमांक 43 गेस करायचं। प्रश्न समोर आल्याच आपण त्याचं उत्तर काढायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, क्रॉसमध्ये हे सारख्या आकृत्या आहेत, क्रॉसमध्ये आहेत, एकमेकांच्या समोरच्या विरुद्ध साईडला आहेत। डॉट जो रंगवलेला म्हणजे शेडेड डॉट, अनशेडेड डॉट म्हणजेच वर्तुळ, रंगवलेला वर्तुळ, न रंगवलेला वर्तुळ, हे सुद्धा क्रॉस आहेत, म्हणजे समोरासमोर विरुद्ध बाजूला आहेत। मात्र पर्याय क्रमांक सी मध्ये ते सोबतच आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक सी ही वेगळी आकृती आहे, निराळी आकृती आहे। प्रश्न क्रमांक 44 यामध्ये जर पाहिलं तुम्ही, बाहेरील बाजूला एक आकृती, आतील बाजूला एक आकृती, बाहेरील बाजूला, आतील बाजूला, असं चारही पर्यायांमध्ये आहे। मात्र पर्याय क्रमांक डी मध्ये ही बाहेरील बाजूची आकृती म्हणजे वर्तुळ आणि चौरस हे एकमेकांना छेदलेले आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक डी हा वेगळा आहे, बाकीच्या पर्यायांमध्ये छेदलेल्या नाही आहेत। प्रश्न क्रमांक 45 चारही जर पर्याय पाहिले तर चारही आकृत्यांमध्ये एक त्रिकोण आहे, चौरसाच्या एका बाजूला त्रिकोण आहे चारही आकृत्यांमध्ये। मात्र त्रिकोणाचे नीट पाहिलं तर इथे बेस आहे, त्रिकोणाचा बेस हा स्पर्श करतोय चौरसाला, इथे बेस स्पर्श करतोय, इथे पण बेस स्पर्श करतोय। मात्र इथं शिरोबिंदू, त्रिकोणाचा शिरोबिंदू स्पर्श करतोय पर्याय क्रमांक डी मध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक डी ही वेगळी आकृती आहे। प्रश्न क्रमांक 46 ओके, सोपा आहे। पहा, आतील आकृती 3 बाजूची, बाहेरील 4 बाजूची, 1 ने वाढलेली आहे। आतील आकृती 5 बाजूंची, बाहेरील 6 बाजूंची। आतील आकृती 4 बाजूंची, बाहेरील 5 बाजूंची, म्हणजे 1 ने वाढत गेलेली बाहेरील बाजूची आकृती। मात्र इथं पर्याय क्रमांक बी हा वेगळा पर्याय आहे। प्रश्न क्रमांक 47 आपण पाहू शकतो। प्रश्न क्रमांक 47 मध्ये इथं तुम्हाला वेळ लागणार आहे। चला, चारही आकृत्या जवळजवळ सारख्या आहेत। मात्र पर्याय क्रमांक सी मध्ये जर या चेहऱ्याचे डोळे जर पाहिले तुम्ही, डोळ्यांकडे लक्ष द्या, बाकी सगळं सारखं आहे। इथं चौकोनी डोळे आहेत,
मात्र या तीनही ए सी आणि डी, ए बी आणि डी मध्ये डोळे हे वर्तुळाकृती आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक सी ही वेगळी आकृती आहे. प्रश्न क्रमांक 48 सोपं एकदम. ए बी आणि डी तीनही पर्यायांमध्ये काटकोन केलेला आहे, काटकोन तयार झालेला आहे. मात्र पर्याय क्रमांक सी मध्ये हा लघुकोन तयार झाला आहे 2 बाजूंचा, म्हणजे पर्याय क्रमांक सी ही वेगळी आकृती आहे. प्रश्न क्रमांक 49 ए बी सी या तीनही आकृत्या 2 चाकांच्या वाहनं आहेत, ती टू व्हीलर. मात्र पर्याय क्रमांक डी हा वेगळा आहे, यामध्ये 3 चाकं आहेत या आकृतीमध्ये. शेवटचा प्रश्न क्रमांक 50. शेवटचा प्रश्न आजचा. 4ही आकृत्या नीटशा पाहिलेल्या आहेत आपण. पहा, बी सी डी मध्ये चौरसाची एक बाजूवर अशी रेष मारलेली आहे, चौरसाची एक बाजू अशी केलेली आहे. मात्र पर्याय क्रमांक ए मध्ये बाजू न करता चौरसाच्या कर्णाला रेघ मारलेली अशी, कर्णाला अशी रेघ फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक ए मध्ये आहे, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक ए ही निराळी आकृती आहे. चला तर मग इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.